रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी मोनिका चौक नगर कल्याण हायवे ओतूर येथे जुन्नर तालुक्यामध्येच पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे व्हावी यासाठी सर्वपक्षीय जनआक्रोश आंदोलन करण्यात आले। यावेळी तुषार थोरात काय म्हणताय ते पाहूया। आज आपण सर्वजण एका छोट्याशा निरोपावरती या ठिकाणी रेल्वेच्या आपल्या जुन्नर तालुक्यातून होण्यासाठीच्या समर्थनासाठी आपण या ठिकाणी आलात, त्याबद्दल सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो। आपण पाहिलं आणि शरदांनी आता सांगितलं की खासदार निवडून गेल्याच्या नंतर त्यांनी निवडून जायच्या आधी सांगितलं की आपल्याला रेल्वे या ठिकाणी होणार आहे। खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमीचा मावळा आदरणीय अमोल कोल्हे साहेब, आपण पाहतो की संसदेमध्ये त्यांनी अनेक पद्धतीने आपले अनेक विषय शेतकऱ्यांचे पोटतिडकीने मांडलेले आहेत आणि त्याच्यामधलाच हा एक विषय रेल्वेच्या संदर्भात अनेक वेळा त्यांनी रेल्वेच्या संदर्भात मिटिंगा घेतलेल्या आहेत। मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। अनेक वेळा रेल्वे मंत्र्यांना भेटलेले आहे, केंद्रीय मंत्रालयामध्ये अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे। एवढंच नाही तर आता सुद्धा या संसदेमध्ये त्यांनीच प्रश्न मांडल्याच्या नंतर त्याला उत्तर म्हणून जे रेल्वे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की या सरकारने काय कपट केलेलं आहे आणि या सरकारचं कपट आपल्या समोर उभं झालेलं आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण पाहतोय की आपला हा पुणे भाग जो आहे, या पुणे विभागावरती हे जे सरकार आहे यांची वाईट दृष्टी आहे, म्हणून राग येऊन देऊ नका। कारण आपण पाहतो की ज्या ज्या वेळेस काही शासकीय निधी आपल्याकडे येतो, काही शासकीय धोरणं आपल्याकडे येतात, त्याच्यामध्ये माझा पुणे जिल्हा कसा वंचित राहील याचं जाणीवपूर्वक लक्ष दिलं जातं आणि म्हणून मी प्रथमतः या सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि नुसतं एवढंच नाही तर आपण पाहतोय की ही जी काय जीएमआरटी आहे त्या जीएमआरटीचं आपल्याला नाव सांगितलं जातं, परंतु ज्यावेळेस मोबाईलचा विषय होता त्यावेळेस जीएमआरटीचं नाव सांगितलं होतं, परंतु त्याच्यामध्ये मार्ग निघाला। आज जर जीएमआरटीचं जर आपल्याला जर त्रास होत असेल तर ती जीएमआरटी तुम्ही पूर्वेकडे सरकवा, नाहीतर आमच्या इकडं पश्चिमेकडे डोंगर घाटावरती आणा, तुम्हाला जास्त वेळ समजावायचं मिळेल। परंतु माझ्या जुन्नर तालुक्याच्या भूमिपुत्रांसाठी सिंगपेर असेल, सिन्नर असेल, या भागातल्या तसेच आंबेगाव तालुका असेल या भागातल्या लोकांना त्याचा फायदा नक्कीच झाला पाहिजे। परंतु आपण पाहतो की आपण काहीतरी कठोर निर्णय या ठिकाणी घ्यायला पाहिजे। आपण जर म्हटलं की नुसतं आंदोलन करू आणि समर्थन देऊ आणि सरकारकडे भीक मागू तर ही रेल्वे होणार नाही। त्याच्यासाठी मी सांगतो याच्यामध्ये दिलीप शेठ कुणी राग मानून घेऊ नका, परंतु या केंद्रामध्ये केंद्राच्या सत्तेमध्ये कोण कोण त्याचा मलिनात हात आहे, त्याच्यामध्ये बीजेपी आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे, त्याच्यामध्ये अजित पवार गट आहे। परंतु हे जरी असलं तरी येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही एक ठराव द्या, जर ही रेल्वे लाईन आमच्या जुन्नर तालुक्यामधून गेली नाही तर या तिन्ही पक्षांना आम्ही मतदान करणार नाही असा सगळ्यांनी ठराव द्या आणि याच्या बाजूने आपण वागा, तर ही जो बहुत क्लिअर आल्याशिवाय राहणार नाही। जर संगमनेर असेल, सिन्नर असेल, आंबेगाव असेल आणि जुन्नर असेल या शेतकऱ्यांनी या मतदारांनी जर असा ठराव घेतला तर त्यांच्या बापालाही रेल्वे इथून करावं लागेल। म्हणून मी जास्त काही न बोलता आपण सर्वांनी आपली मतं मांडावीत आणि या ठिकाणी जर खरंच करायचं असेल आणि जर नुसतं पिकावासाठी जर करायचं असेल तर या ठिकाणी अर्थ नाही। म्हणून मी जे काय बोलतोय समर्थन असेल तर सर्वांनी पुढे या। धन्यवाद। जय हिंद।